हाय, मी विद्या. आपल्या कुकिंग अँड स्टोरीज चॅनल स्टोरीज बाय विद्यामध्ये आपलं स्वागत आहे. हा संध्याकाळचा व्हिडिओ केला होता. जेव्हा सूर्यदेव उगवतात किंवा अस्त होतात तेव्हा त्यांचं रूप किती लुभावणं असतं, किती सुंदर दिसतं ते. आणि मला हे बघायला रोज मिळतं, त्याच्यामुळे मला खूप आनंद होतो, खूप छान वाटतं. मी नेहमी संध्याकाळच्या टायमिंगला हे बघते. आता सध्या ऊस नाही आहेत, छोटे छोटे आहेत, त्याच्यामुळं हा डोंगराच्या पलीकडं अस्त होताना दिसतो सूर्य. जेव्हा ऊस येतील तेव्हा मात्र तो तसा दिसणार नाही, ऊसांमध्येच कुठेतरी गायब झाला असं होईल. आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आजकाल सोनचाफ्याला खूप फुलं यायला लागलेत, हाताला पण येत आहेत. आणि बटन गुलाबला पण खूप फुलं यायला लागलेत. जेव्हा आपण बटन गुलाबची कटिंग करतो ना तेव्हा आणखीन त्याला फुलं येतात. आणि मी हा जो पांढरा गोकर्ण आहे तो आता खिडकीला मी लावून टाकला आहे, म्हणजे आता ते चवेल सरळ खिडकीवर वाढेल. आणि शेरूची चालली आहे मस्ती किट्टू बरोबर. शेरूला समजले की किट्टूच्या पायाला काहीतरी झालंय आणि तो त्याच्याकडे खूप निरखून बघतोय आणि आत पण येऊ द्यायचं नाही. मी त्याचा किट्टूचा लाडसुद्धा करायचा नाही, असा प्रकार असतो त्याचा. त्याला आत येऊ द्यायचं नाही. तो आत येतोय म्हणून हा दरवाजात जाऊन बसलाय. पण आता बघा, थोड्या वेळाने बघतोय किट्टू जरा लंगडायला लागला ना की हा कसा त्याच्याकडे बघतोय. त्याच्या पायाकडे बघतोय आता. केवढी क्युरियोसिटी दिसते. तो किट्टूकडे बघतच नाही, त्याच्या पायाकडेच बघतोय, असा शेरू. आणि आज म्हटलं ढाबा स्टाईल अख्खा मसूर करावा आणि त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. ढाबा स्टाईल अख्खा मसूरसाठी जास्त मसाले मी यूज करत नाही. कांद्याचा वापर जास्त केला जातो आणि ह्याच्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट असतो, तो मी तुम्हाला रेसिपी करताना सांगते. कांदे एकदम छोटे छोटे कापून घ्यायचे आणि कढईमध्ये तेल ओतून घेतलं आणि त्याच्यानंतर मग परत त्याच्यामध्ये कांदे परतायला घातले. बाकीचं दुसरं मी काहीच टाकलेलं नाही, फक्त कांदे परतून घेते. आणि मीठ नाही घालायचं आधी, मीठ नंतर घालायचं. पहिल्यांदा ह्या कांद्याला शिजू द्यायचं असंच. आणि जेव्हा मसूर उकळायला ठेवलं, शिजवायला ठेवलं तो कुकरमध्ये, तेव्हा मी अख्खा लसणाचा एक गड्डा टाकला होता. असं लसूण शिजवलं ना याची चव खूप छान लागते त्या भाजीमध्ये. आणि त्याचं सगळं मी जो आतला गाभा असतो लसणाचा सगळा मी पाण्यामध्ये काढून घेतला. असं मी बऱ्याच भाज्या करताना असं करते की लसूण त्या भाजीबरोबरच शिजवून घेते, त्याची चव खूप वाढते. आणि तुम्ही पण एकदा ट्राय नक्की करून बघा. आता कांदा बघा थोडा परतला आहे, पण ह्याच्यापेक्षा आणखीन थोडासा परतू द्यायचा, लालसर होऊ द्यायचा. आणि अजून ह्याच्यामध्ये मी मीठ किंवा दुसरे कुठलेच मसाले टाकलेले नाही आहेत. रेडिश कलर आला की मग हा असा कलर आला ना, ब्राउनिश जरासा, की मग परत ह्याच्यामध्ये मी मीठ टाकले. आपल्या आवडीनुसार, चवीनुसार केवढं पाहिजे तेवढं मीठ तुम्ही घेऊ शकता भाजीच्यानुसार. आणि नंतर मग परत ते लसूणचा जे मसाला केला होता तो त्याच्यामध्ये टाकला. नंतर परत हळद, धने जिरे पूड हे टाकून घेऊन हलवून घेतले. कांद्याचा कलर एकदम बघा चेंज झाला आहे सगळा. नंतर हे
घरचंच तिखट होतं, हे टाकलं. हे तिखट मी आत्ता सध्या केलेलं आहे, नवीन केलेलं आहे, त्याच्यामुळे मला एक्स्ट्रावरून लाल तिखट वगैरे असं काय टाकायची गरज लागली नाही. माझं तिखट खूप छान झालं आहे. कांदा लसणाची मी रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे, नक्की बघा. कांदा लसूण चटणीची रेसिपी मी शेअर करणार आहे, ते नक्की बघा. आणि ह्याच्यामध्ये मी 2 चमचे साई पण घातलेली आहे, थिकनेस यावा ग्रेव्हीला म्हणून. साई घातल्यानंतर ग्रेव्हीचा कलर एकदमच चेंज झाला. आता बघा कांदा दिसत नसल्यासारखा, म्हणजे दिसतच नाही आहे, एवढा ट्रान्सलुसंट झाला आहे तो. आणि हे आहे माझं सिक्रेट इन्ग्रेडियंट, सोडा. 1 चिमूटभर सोडा ह्याच्यामध्ये घालायचा आहे. ह्याने ग्रेव्हीला एकदम हलकापणा येतो आणि चव पण खूप वेगळी लागते अशी. आणि लास्टला मग अख्खा मसूर टाकून द्यायचा त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला हे जर खूप घट्ट वाटत असेल तर ह्याच्यामध्ये गरम पाणीच ओतायचं, थंड पाणी ओतायचं नाही. जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता. आमच्या घरी ही ढाबा स्टाईल अख्खा मसूर सगळ्यांना आवडते. आणि मेन म्हणजे ह्याने जास्त ॲसिडिटी पण होत नाही, कारण की आपण ह्याच्यात जास्त मसाले यूज केलेलेच नाहीत. आणि सगळ्यात शेवटी उकळी आली की मग गरम मसाला टाकायचा. हा गोडा मसाला आहे, तुम्हाला तुमच्या किचनमधला गरम मसाला कोणताही चालेल. झालं, कोथिंबीर टाकून घ्यायची. ह्याला छान असं शिजू द्यायचं गॅसमध्ये मंद आचेवर. आणि सार्थक बघा आता निघाला आहे अकॅडमीला सकाळी. हा मधल्या पायवाटेवरून चालला आहे, तर दिसतोय की नाही माहिती नाही, फक्त तो असं लांबून दिसतोय थोडासा. त्याचे मित्र आणि तो तिघेजण अकॅडमीला निघालेत. आणि आज आली होती केकची एक ऑर्डर. एका छोट्या मुलीचा बड्डे होता, त्याची ऑर्डर आली होती. हा 1.5 किलोचा केक होता. हा मी प्रिन्सेस केक तयार केला आहे. कसं डिझाईन याची कशी वाटली ते नक्की मला सांगा. आयुष्यामध्ये माणसाने प्रत्येक आवड जपली पाहिजे स्वतःची. मला हे असं काहीतरी क्रिएटिव्ह करायला खूप आवडतं, म्हणून मी नेहमी आल्या ऑर्डर की मग मी तयार करून देते. प्रत्येकाचा एक असं छानसा बड्डे सेलिब्रेशन मस्त आपल्या केकने जर होत असेल तर मग काय प्रॉब्लेम आहे ना. आणि असं काहीतरी आपण जेव्हा आपण आपली आवड जपतो तेव्हा आपल्या पण मनाला एक समाधान मिळतं की काहीतरी करतोय. हा दुपारी मी 2-3च्या दरम्यान तयार करायला घेतला होता आणि संध्याकाळी मला तो परत द्यायचा होता त्यांना. मी लास्टला त्यांच्या बड्डेची क्लिप पण शेअर केली. हाफ डन झाला आणि त्याच्यानंतर मग परत डेकोरेशन चालू केलं होतं.
आता सार्थक मोठा होतो आहे, मग मी विचार करते की घरी बसून काय करणार. तशी भरपूर कामं आहेत, पण आपली काहीतरी आवड जपली पाहिजे, ज्याने आपल्या पण मनाला समाधान झालं पाहिजे. म्हणून मी हे केक बेकिंग करते आणि मला खरंच खूप आवडतं हे करायला. ते म्हणतात ना, आवड असली की सवड पण मिळते, हे तसं आहे. नाही, एरवी मला अजिबात वेळ मिळत नाही, पण जेव्हा ऑर्डर येते तेव्हा खरंच मी वेळ काढते आणि बनवते. तुम्ही मला नक्की सांगा, हा कसा झाला केक, तुम्हाला आवडला का? व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला उत्तरं देऊ शकता. बाय.